करती वा समोसे कर नमकीन. बर नमकीन समोसे पाहिजेत करूया. समोसे करण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. लहान छोटे चमचे 2 चमचे रवा, मीठ चवीनुसार घालायचं आणि त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. तूप घालायचं. तूप घालून आधी मळायचं आणि मग नंतर पाणी घालून मळून घ्यायचं. व्यवस्थित घालून मळून घ्यायचं. चांगलं घट्ट मळून घ्यायचं. असं व्यवस्थित मळायचं त्याला घट्ट. घ्यायचं घट्ट मळून घ्यायचं व अर्धा तास ठेवायचं झाकून. छान समोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य 4-5 मिरच्या, लसणाचा 1 गड्डा, 10-12 पाकळ्या घ्यायच्या, किसलेलं आलं घालायचं, जिरं, ओवा घालायचा, थोडंसं मीठ आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं मसाल्याला. आता भांडं तापवत ठेवलं आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. 1 छोटा चमचा तेल घालायचं. त्यामध्ये मिक्सीमध्ये केलेला मसाला घालून घ्यायचा. वाटाणे उकळून घेतले आहेत. आता ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. थोडंसं जाडसर करून घ्यायचं. ते घालून घ्यायचं फोडणीमध्ये. मंद आचेवर गॅस ठेवायचा. 1 बटाटा उकडून घेतला आहे. त्याला मॅश याला बारीक करून घालावे. गॅस मंद आचेवर करायचं. त्याला हलवून घ्यायचं. त्यात गरम मसाला 1 चमचा, चाट मसाला आपल्याला आवडीनुसार घालायचा, मॅगी मसाला घालून घ्यायचा चवीनुसार, लाल तिखट चवीनुसार, किंचित हळद घालून घ्यायची, मीठ चवीनुसार. त्याला हलकेसे परतून घ्यावे. अशा प्रकारे समोसातील भाजी तयार आहे. आता गॅस चालू करून कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये तेल तापत ठेवणार आहे. आता तेल तापत ठेवायचं. पीठ आता मळलेलं त्याचं समोसेचा आकार द्यायचा. त्याला चांगलं मळून घ्यायचं. आता त्याचं गोळं करून घेतले आहेत. समोसाच्या गोळ्याला पातळ लाटायचं. पीठ लावायची काही गरज नाही. समोसाचे पान मोठे लाटून घ्यायचं. आता समोसे करण्यासाठी त्याला मधून कट करून घ्यायचं. त्यामध्ये भाजी भरून घ्यायची आपल्याला आवडीनुसार. त्याच्या काटानं पाणी लावून घ्यायचं. आता समोसाचा आकार देऊन दुमडून घ्यायचं. अशा प्रकारे आम्ही समोस्यांना सगळा आकार दिला आहे. अशा प्रकारे समोस्यांना आकार करून घेतला आहे. आता तळूया ते समोसे. मंद आचेवर तळून घ्यायचं. त्यांना व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे फुटत नाहीत समोसे. मंद आचेवर तळून घ्यायचे. समोस्यांना लाल कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे. अशा प्रकारे समोसे तयार आहेत. तर नितळून घ्यायचं. तेल नितळून घ्यायचं. काढून घ्या समोस्यांना. बाकीचे समोसे करून घेऊया. प्रकारे समोस्याची रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला समोस्याची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.